आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। काँग्रेस महाराष्ट्रामध्ये 18 जागांवरती लोकसभा निवडणूक लढवण्यावरती चर्चा सुरू आहे। काँग्रेस कोअर कमिटीची दिल्लीमध्ये ही बैठक सुरू आहे। सध्या फक्त 7 जागांवरती निर्णय झालेला आहे, तर उद्या दुपारी 3:30 वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे। आजच्या बैठकीत काही गोष्टींवरती शिक्कामोर्तब झालं। तर काँग्रेस महाराष्ट्रात 18 जागांवर निवडणूक लढण्यावरती चर्चा सुरू असल्याची माहिती दिल्लीत काँग्रेस कोअर कमिटी बैठकीमध्ये एकूण 7 जागांवर निर्णय झालाय। 7 नावांमध्ये प्रणिती शिंदेंच्या नावाचा समावेश आहे। काँग्रेस महाराष्ट्रात 18 जागांवर निवडणूक लढण्यावरती चर्चा सुरू आहे। तर उद्या दुपारी 3:30 वाजता पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काँग्रेस निवडणूक समितीची या क्षणी बैठक संपलेली आहे। उद्या दुपारी 3:30 वाजता पुन्हा एकदा बैठक होईल। दिल्लीत काँग्रेस कोअर कमिटी बैठकीत एकूण 7 जागांवर निर्णय झाल्याची मोठी बातमी। 7 नावांमध्ये मात्र प्रणिती शिंदेंच्या नावाचा समावेश आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, काँग्रेस निवडणूक समितीची आजची बैठक संपलेली आहे। उद्या 3:30 वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे। मात्र कुठल्या गोष्टींबाबत यामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे, काय निर्णय घेण्यात आलेले आहेत? सोमेश विशाल, नुकतीच केंद्रीय निवडणूक समितीची काँग्रेसची जी बैठक सुरू होती ती संपलेली आहे। खरं तर आतापासून जवळपास 20 मिनिटापूर्वीच काँग्रेसने एक असाही निरोप दिला की बैठक संपली आणि त्याला महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचे नेते उपस्थित होते। परंतु पुन्हा थोड्या वेळाने असं कळलं की सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजून काही वेळ चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते निघणार आहेत। त्यामुळे मग ही बैठक पुन्हा थोडीशी लांबली होती। महाराष्ट्रातील एकूण 7 जागांवर अंतिम निर्णय झाला असं आपल्याला कळतंय। काँग्रेसच्या 7 उमेदवारांची नावं फायनल करण्यात आलेली आहेत। काँग्रेस सर्वसाधारणपणे 18 जागांवर महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढेल अशी माहिती मिळते, परंतु उर्वरित जागांवर उद्या दुपारी 3:30 वाजता निर्णय होणार आहे। चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांचं नाव पहिल्या 7 जणांच्या यादीत असू शकेल अशी माहिती मिळते। सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांच्या नावावर तर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचंही समजतंय। या सगळ्या बैठकीत झालेल्या निर्णयाची घोषणा कदाचित आज रात्री उशिरापर्यंत होऊ शकते। आता सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधून एकूण 50 नावांवर चर्चा झाली आहे आणि या 50 नावांबाबतची घोषणा काँग्रेस आज करू शकेल। विशाल, नक्कीच धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।